तर एकीकडे धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठी मागणी करतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर देखील कपिल सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। जे आमदार अपात्र ठरायला हवे होते त्यांचा व्हीप मान्य केला गेला, त्यांच्यापैकी एक मुख्यमंत्री झाला। हे नार्वेकरांच्या चुकीच्या निर्णयामुळे घडल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। दुसरीकडे कोर्टाबाहेर देखील ठाकरेंच्या शिवसेनेनं नार्वेकरांना टार्गेट करणं सुरूच ठेवलंय। बघूया। विरोधकांच्या रडारवर विधानसभा अध्यक्ष। राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात प्रश्नचिन्ह। ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांचा हल्लाबोल। संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे। राहुल नार्वेकरांना एका गोष्टीचं भान राहिलेलं नाही की आपण विधानसभेचे अध्यक्ष आहोत। घेतलेला निर्णय घटनेनुसारच, नार्वेकरांचा दावा। मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुप्रीम कोर्टात ठाकरेंच्या शिवसेनेकडून युक्तिवाद सुरू। ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता, तर मंगळवारी आणि बुधवारी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेला निवाडा घटनाबाह्य असल्याचा दावा केला। मंगळवारी झालेल्या सुनावणीत आपलं अधिकार क्षेत्र आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं राहुल नार्वेकरांनी उल्लंघन केल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला। विधिमंडळ पक्षाचा सदस्य हा राजकीय पक्षाचाही सदस्य असतो, याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगत निवडणूक आयोगाकडे 2018ची शिवसेनेची घटना अयोग्य आहे असं अध्यक्ष कसं म्हणू शकतात, असा सवाल सिब्बल यांनी केला। नार्वेकरांनी ज्या सादिक अली खटल्याच्या आधारे निर्णय दिला त्यावेळी पक्षांतर बंदी कायदाच अस्तित्वात नसल्याचं सिब्बल म्हणाले। तसंच अध्यक्षांनी आधी निकाल ठरवला आणि नंतर त्यानुसार तर्क लावल्याचा गंभीर आरोपही ठाकरेंच्या शिवसेनेकडून न्यायालयात करण्यात आला। मंगळवारी झालेल्या सुनावणीत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याची मोठी मागणी सिब्बल यांनी केली आहे। एकीकडे सुप्रीम कोर्टात नार्वेकरांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ठाकरेंचे नेते कोर्टाबाहेरही त्यांना टार्गेट करतायत। संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्ती किती बोगस आहे, भ्रष्ट आहे आणि मोदींच्या भाषेमध्ये बौद्धिक नक्षलवादी आहे। विधानसभेचे अध्यक्ष ज्याने बेकायदेशीर निर्णय दिला ते बौद्धिक नक्षलवादी आहे, ज्याने संविधान गाडून टाकलं ते बौद्धिक नक्षलवादी आहेत ना। विधिमंडळातली फूट ही पक्षातली फूट समजून मानून निर्णय विकला, पक्ष विकला, ते बौद्धिक नक्षलवादी। आणि कोणत्याही नियमाचं पालन न करता निवडणूक आयोगाने तेव्हाच्या या विक्रीमध्ये सहभाग घेतला ते बौद्धिक नक्षलवादी। संजय राऊत, तुम्ही खऱ्या अर्थानं बौद्धिक नक्षलवादाचे वारसदार आहात। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे आंदोलन होऊन सरकार अस्वस्थ झालं पाहिजे, हे प्रयत्न करणारे खरे बौद्धिक आणि अर्बन नक्षली असतात। आणि संजय राऊत या अर्बन आणि बौद्धिक नक्षलवाद्यांचे म्होरके आहेत। राहुल नार्वेकरांना एका गोष्टीचं भान राहिलेलं नाही की आपण विधानसभेचे अध्यक्ष आहोत। अर्थात राहुल नार्वेकरांचं एकंदरीत वर्तन आणि त्यांचं काम आणि त्यांची वागण्याची पद्धत बघितली तर विधानसभेचा अध्यक्ष हा कुठल्याही पक्षाचा नसतो, त्याची भूमिका ही पक्षातीत असली पाहिजे। परंतु राहुल नार्वेकरांसारख्या व्यक्तीकडून अशा गोष्टीची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे। राहुल नार्वेकर यांनी योग्य निर्णय दिलाय आणि राहुल नार्वेकरांचा निर्णय योग्य होता याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनं शिक्कामोर्तब केलंय। आणि उद्धवजी ठाकरे यांच्या हातामध्ये काय उरलंय तर फक्त काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा झेंडा, एवढंच आता उद्धवजी आणि संजय राऊतांच्या हातामध्ये उरलंय। तर सिब्बलांच्या युक्तिवादातून काही सिद्ध होत नाही असं सांगत आपला निर्णय घटनेनुसार असल्याचं उत्तर नार्वेकरांनी दिलंय। हे
त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. दोन शिवसेनांमधली न्यायालयीन लढाई आता निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या दोन केंद्रबिंदूंभोवती एकवटली. ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर त्यावर निवडणूक आयोग आणि शिंदेचे वकील प्रतिवाद करतील. त्यानंतर न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत केवळ दावे प्रतिदावे आणि अंदाज बांधणं एवढंच दोन्ही पक्षांच्या हाती आहे. नवी दिल्लीहून सोमेश कोलगेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.